स्वागत मंडळी. स्वागत मंडळी, मी सूर्यदी. आज चाललो होतो आपण आपल्या गावाकडे या ढेमशी सोबत. आणि ही बसल्यावर गाडी एका बाजूला कार झुकती काय माहित. इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स इथूनच कळतं. पहिले मला वाटलं छोटी रिक्षा आहे, पण नाही बाई, टू व्हीलर वर तो माणूस इतक्या पिशव्या घेऊन चाललाय. आणि ट्रॅव्हल करताना गाणे ऐकण्याची मजाच वेगळी. मी लहानपणी जेव्हा गावाकडे जायचो गाडीवर टू व्हीलर वर बसून पप्पाच्या मागत मस्त हेडफोन घालून ऐकायचो लुंगी डान्स मस्त. पावसाळ्यात फिरण्याची मजाच वेगळी आहे. डोंगर बघा कसं ढगांनी लपलेलं आहे. काही हो तिकडे दुनियाला आग लागू, पण खाणं नाही थांबलं पाहिजे. तुम्ही म्हणशाल आजचं नियोजन काय, आज का बरं गावाकडे, तर ही आहे नर्सरी गारजच्या अलीकडली. जसं की तुम्हाला माहिती, आपण दर बड्डेला झाड लावतो. या बड्डेला लावायचं राहिले तर लावून घेऊ म्हणलं. यावेळेस एक झाड सोडून 2 झाड लावतोय मी. एक पेरूचं आणि एक दुसरं कोणतं तरी बघू म्हणलं. झाडांचे असे हाल बघता मला त्याने वाटत झाडं सुखरूप गावापर्यंत जातील. आणि हा बघा वडापाव, पहिल्यांदा इतका मोठा वडा आणि पाव बघितलाय मी गारजला खाल्ला. इकडे तर काही विषयच नाही. फायनली बोलता बोलता आपल्या गावात एंट्री झाली आपली. कोणाला माहित नसेल तर सांगतो, खंडाळा वैजापूर गाव आहे आपलं. आणि आज आलो होतो आपल्या गावातल्या टेकडीवर असणाऱ्या देवीच्या मंदिरात. आणि इथं आल्या आल्या पावसाने आपले स्वागत केले. रेणुका मातेचे दर्शन घेतले. असं होतं मातेचं मंदिर, जिथून पूर्ण गाव दिसत होतं आपलं. मेन म्हणजे पावसाळा चालू तर अजून भारी वाटत होतं बाई. मग आपण आलो बिलोनीला. इथं जगदंबा माताचे दर्शन घ्यायला आलो. हे होतं गर्भगृह, जिथं माता विराजमान होत्या. ही होती मातेची जुनी मूर्ती आणि ही होती मातेची नवीन मूर्ती. दोघींचे दिव्य दर्शन घेतले. जर तुम्हाला काही आयडिया असेल तर मला सांगा, ही मंदिरात काच का बरं लावते. मी लईच मंदिरात पाहिले, म्हणजे महादेवाच्या पण एका मंदिरात पाहिले. काय म्हणजे कारण सांगा नेमकं. इथं बाहेर आल्यावर मस्त नळ होतं, म्हणलं तोडून घेऊ. लय गरमत होतं, पावसाळ्याचे दिवस तरी गरमत होत. इथं होती दीपमाळ. चला म्हणलं जाऊ. अंधार तर खूप होता, पण भीती पण तेवढीच वाटत होती. फायनली टॉपला पोहोचलो आणि मस्त व्ह्यू होता बाई. मस्त आवाज चालू होती इथून. समोर देवीचं मंदिर. सगळीकडे बघत होतो तर चारी बाजूने मला हिरवगार सगळं दिसत होतं. जसं की या वास्तूचं नाव दीपमाळ आहे आणि इथं दिवा लावत असतील मे बी. पण हवेने विजत नसन का तो, नाही तर असन का त्या सिस्टम. पण काही ऊन जरा मस्त होता वरतून. हवा तर एकदम मस्त चालू होती.